आपल्यासोबत बार्शीचे आमदार दिलीप सोपल आहेत. सर, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? प्रामुख्याने तुम्ही ग्रामीण भागामध्ये येतात, शेतकरी असा तुमचा मतदारसंघ आहे. तुमच्या शेतकऱ्यांना, जनतेला या अधिवेशनातून काय मिळालं? नाही, आता कर्जमाफीमध्ये सगळेच बसले असं नाही आहे. त्याच्यामुळे थोडी खुशी थोडे गम अशी अवस्था आहे. बऱ्याचशा अटीमुळं अनेक जण त्याच्यापासून वंचित आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की काही अशा ज्या अटी आहेत खरोखरीच गरजू माणसाला शक्य नाही, त्या थोडा रद्द किंवा शिथिल केल्या पाहिजे. आणि माझ्या तालुक्याचा, जिल्ह्याचा विचार करता यावेळेचा पाऊस खूपच उशिरा आणि थोडा झालेला आहे. त्यामुळं पेरणीवर फार मोठा परिणाम आहे. हे जे नेहमीचं क्षेत्र आहे त्याच्या 25% सुद्धा पेरण्या झालेल्या नाही. त्यामुळे ते एक संकट आहे. भगवंताची कृपा झाली तर चांगला पाऊस पडेल, चांगलं उत्पन्न येईल. पण शेतीसाठी इतर सगळ्या गोष्टी महाग झाल्या, पण शेतीला भाव पिकाला अवघड सगळा प्रकार आहे. आणि अधिवेशन म्हणलं तर अधिवेशनात अनेक प्रश्न सुटले, अनेक राहिले. फारस 50% फलित म्हणायचं. थांबाव, एवढं कोणी यायला लागलंय? VIP आला काय कोण? त्या दृष्टीनं एकंदरीत काही प्रश्न सुटले, काही सुटतील. तुम्ही म्हणताय काही प्रश्न आहेत, काही प्रश्न सुटतील, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बार्शीकरांना तो प्रश्न पडलेला आहे. दिलीप सोपलांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे की चर्चा अशी आहे की तुम्ही शिवसेना ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करा, अशा प्रकारच्या बातम्या आणि वावडे येत आहेत. काय याच्यामध्ये तथ्य आहे आणि जे काही खरं आहे ते सांगा. राजकारणात खरं बोलायचं नसतं असं मी अनेक वर्षाच्या अनुभवातनं शिकलेलो आहे. खरं बोलायचं ते फक्त आपल्याला निवडून दिलेल्यांसाठी बोलायचं असतं, इतरांशी नाही. हे माझं कायमचं ब्रीद आहे. त्याच्यामुळं बातम्या येतात जातात. उद्याच्या दिवस काय आहे हे आज सांगायला मी काही भविष्यकार नाही, पण मी आज जिथं आहे तिथं आज ठाम आहे. तुमचं स्मित हास्य बरंच काही बार्शीकरांना सांगून जात. नाही, मी नेहमीच हास्य माझं तर असतंच, पण इतरांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवतो. कारण आपण सगळ्यांचे सगळे प्रश्न काही सोडू शकत नाही, पण पुढच्याचं टेन्शन तरी कमी झालं पाहिजे. बार्शी ही भगवंताची भूमी आहे, जगदाळे मामांच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे, शिक्षण सम्राटाची भूमी आहे. पण एकीकडे एक आमदार तिथले निवडून येतात आणि दिलीप सोपल यांच्या बंगल्यांवरती फटाक्याची माळ लावली जाते. हे राजकारण कसलं म्हणायचं, कसलं विचार? आणि निवडून आलेल्यांचा आनंद मी समजू शकतो, पण तो आनंद साजरा करत असताना जे कोणी अति उत्साही, अति शहाणे आणि समाजकंटक किंवा नीच प्रवृत्ती असलेले काही असतात प्रत्येक ठिकाणी, त्यातल्या काही जणांनी हा प्रकार केलेला आहे. आणि त्याचा पोलीस तपास व्यवस्थित चालू आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष दिलेलं आहे. आमच्या जे SP साहेब आहेत त्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतलेली आहे. आता पोलीस तपास करतील, योग्य त्या ठिकाणी तपास होईल. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल. मी गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई.